हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर चला, इथं आता सकाळचे बरोबर आता 10 वाजलेले. आज थोडासा व्हिडिओला उशीर केलेला आहे. तर आज माझे घरातले कामं ना सगळे आवरून झालेले. इथं माझी देवपूजा सुद्धा करून झालेली आहे. हे बघा, एकदम मस्तपैकी मी देवपूजा सुद्धा करून घेतलेली आहे, बेलपत्रही वाहून दिलेले. तर मला थोडेसे तांदूळ चाळायचे होते आणि असे छोटे मोठे कामं, ब्लँकेटही धुतलेले ते सुद्धा वरती नेऊन टाकायचे. 2-3 दिवसापासून नळच नव्हते ना, म्हणजे 5-7 दिवस झाले नळ नव्हते. तर आज पण नळ आलेले होते, काल पण आले आणि आज पण आले. तर मग आज मी थोडेसे जास्तीचे कपडे धुतलेले आणि ब्लँकेट आहे ना मशीनलाच लावलेलं होतं. तर ऊन पडलेले बाहेर, तर मी आता ब्लँकेट आहे ना उन्हात नेऊन टाकते. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला ना व्हिडिओला जरूर लाईक करा. तर वरती गेले तर तुम्हाला थोडंसं मी आजूबाजूचा परिसर दाखवला. तर एकदम छान असं हिरवगच्च झालेलं आहे आणि सगळीकडून असं डोंगर आहे ना, तर एकदम छान वाटतं वरती गेल्याच्या नंतर. तर खाली आले, हे झाडून घेतलेलं होतं कारण देवांश स्कूलमध्ये गेलेला आहे. तर तो एकदा सगळे कामं झाले ना तर एकदा झाडू मारून घेत असते, म्हणजे मग संध्याकाळी झाडू मारायचं काम राहतं. म्हणजे संध्याकाळी पण मी जास्त काही मारत नसते, हॉल आणि किचनलाच मारत असते. जर खराब असलं तरच मारते. तर नळ आलेले होते ना, आमचे 5-7 दिवस झाले नळच नव्हते आले, काहीतरी बिघाड झालेली होती. तर त्या काकांनी सांगितलं होतं की 2-3 दिवस नळ येणार नाही. तर इथं जिन्यावरती ज्या कुंड्या ठेवलेल्या आहे ना, तर त्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून दिलेलं आहे. आणि ते पाणी काय होतं, त्याच्यामध्ये टाकलं ना तर पूर्ण खाली येतं, म्हणजे त्या पायऱ्यांवरती येतं. तर ते कसे ग्रेनाईट बसवलेले ना, तर पडण्याची भीती असते. तर मी पटकन लगे ते पाणी टाकलं आणि ते पुसून पण घेतलेलं आहे. तर इथं मी हे रेशनचे तांदूळ आहे ना, तर ते निवडत होते. मला त्याच्यामध्ये थोडेसे जे किडे असतात ना, सोनकिडे, तर ते दिसले. हे तांदूळ मी माझ्या ऐकूनच आणलेले, म्हणजे जेव्हा उन्हाळ्यामध्ये मी सुट्टीत आईकडे गेली होती ना, तर तेव्हाच ऐकून जास्तीचे घेऊन आलेली होती. तर त्याच्या मग ते आणले की मग ते असे निवडून ठेवावे लागतात. तर जास्त पण आणून ठेवले की मग त्याचा हा प्रॉब्लेम होतो. जेवढे छोट्या डब्यामध्ये काढलेले होते ना, तर तेवढेच मी निवडून घेतलेले. वरती मी ते पॅकबंद, म्हणजे कॅरी बॅग असते ना, तर त्याच्यामध्ये पॅक करून ठेवलेले. फक्त हे वरचे जे मला इडलीचं टाकायचं होतं ना, तर त्याच्यामध्ये मला सोनकिडे दिसले. तर म्हटलं जाऊ दे, आपण आता उद्या परवा टाकू, पहिलेही निवडूनच घेऊन. इथं मी ते तांदूळ पूर्ण डब्यातले निवडून घेतले. आणि इथं हे बघा, झाडांना छान अशा कळ्या आलेल्या आहे. आणि जास्वंदाचं झाड आहे ना, त्याला पण फुलं आलेलं आहे. तर इथं मी लगेच मग काय केलं, डब्बासुद्धा घासून घेतलेला आहे. म्हटलं थोडंसं बाहेर ऊन पडलेलं आहे ना, तर डबा लगेच वाळून जाणार. इथे जे डबे असे रिकामे झाले, भरण्या रिकाम्या झाल्या की मग मी लगेच हातोहात घासून घेत असते, म्हणजे जास्त घाटा पण होत नाही आणि ते भांडे खराब पण होत नाही. मग थोडंसं आपण दिवस पुसपासाई केली तरी होऊन जातात. त्याच्यामुळेच मग माझं घर एवढं स्वच्छ दिसतं. म्हणजे हेच कारण आहे की मग लगेच मी ताबडतोब असे भांडे घासून घेत असते रिकामे झाल्याच्या नंतर. तर बाहेर ऊन पडलेलं होतं ना, तर ह्याच साईडनं मग उन्हामध्ये ठेवून दिलेलं आहे. दुधावाले दादा आले आणि गॅसवरती मी दूध ठेवून दिलेलं होतं आणि ते दूध आहे ना उतू गेलं. तर माझं लक्षच नव्हतं, मी काहीतरी दुसरंच काम करत होती. आणि इथं दहीसुद्धा बनवायचं होतं. तर इथं एका साईडनं दूधसुद्धा चांगलं उकळून घेतलेलं आहे. तर दूध उतू गेलं ना, तर त्याचं काही वाटत नाही. पण जेव्हा हे भांडे घासायचे म्हटले ना, परत ते दूध उतू गेलं, पुन्हा परत शेगडी घासा, शेगडी स्वच्छ करा. म्हणजे चांगली शेगडी स्वच्छ नाही केली तर त्या दुधाचा जो स्मेल असते ना, तर ती खूप भयानक येते. तर मी परत मग ती शेगडी पुसून घेतली 2 कपड्यांनी. आणि ते भांडेसुद्धा मग, म्हणजे गॅसच्या शेगडीवरले जे स्टँड असतात ते चांगले घासून पुसून घेतले. आणि इथं मग लगेच भांडे घासून ठेवलेले होते सकाळी. तर वेळ होता, देवांशला पण यायला वेळ होता ना, तर इथं मग लगेच मी भांडेसुद्धा लावून दिलेले. तर चला, आजा आजा. हो ना, तुझी मम्मी आली नाही म्हणतो.
तर इथं देवांशेनं स्कूलमधून आलेला होता. हा व्हिडिओ जो आहे ना हा सॅटर्डेच्या दिवशी घेतलेला आहे. तर त्याला सॅटर्डेच्या दिवशी हा स्पोर्टचा ड्रेस असतो आणि तो थोडासा लवकर येतो, म्हणजे 12:30 वाजेपर्यंत तो घरी येतो. तर आल्याबरोबर बघा त्याच्या काहीतरी उचापत्या सुरू झालेल्या आहे, म्हणजे 1 मिनिटही देवांश असा शांत बसत कोणती पाहिजे कोणती चालूच असतं. तर चला मी त्याला फ्रेश करून देते, त्याचे हातपाय धुवून देते. तर हे बघा इथं त्याचे छान हातपाय धुवून झालेले होते आणि इथं त्याला मोबाईल बघायचा होता ना, तर तो बघा चष्मा लावून असा उभा होता. पण मी त्याला काही मोबाईल देत नसते, टी व्ही लावून देणार मी त्याला थोड्या वेळ. देऊचं सगळं आवरून झालं आणि माझं घरातलंही सगळं आवरून झालेलं होतं, म्हणजे त्याचं खाणं पिणं झालं, सगळं आवरून झालेलं होतं. तर हे बघा इथं हे मनी प्लांट किती छान झालेले आणि किती छान पालवी फुटलेली, एकदम असे ग्रीन ग्रीन झालेले होते आणि टवटव मनी प्लांट म्हणतात ना, तर तसे झालेले होते. हे सगळेच मनी प्लांट जे घरामध्ये लावलेले आहे ना, तर ते मनी प्लांटची ग्रोथ आहे ना एकदम छान मस्तपैकी झालेली आहे. तर हे बघा किचन ओट्यावरती जो ठेवलेला आहे ना मी, तर त्याला पण एवढे छान असा वेल तयार झालेला आहे. नवीन जी पालवी असते ना, तर ती पण म्हणजे चांगल्या प्रकारे आलेली आहे मनी प्लांटला आणि खूप छान दिसतो हा वेल. व्हिडिओमध्ये तर एकदम सुंदर वाटतो ना पाहिल्याच्या नंतर. आणि हा मनी प्लांट पण छान झालेला आहे, पण याचं थोडंसं 1-2 वेळेस ना देवांश इथं आला आणि त्यानं त्याचे ते पानं तोडल्यासारखे केले. तर इथं थोडंसं बाहेर जायचं होतं. देवांचे पप्पाही घरी आले, त्यांचा चहा पाणी घेऊन झाला आणि थोडंसं काम होतं बाहेर, थोडंसं बँकेचंही काम होतं आणि असंच 1-2 वस्तू आणायची होती ना, तर ते पण करायचं होतं. तर त्याच्यासाठी मग आम्ही बाहेर चाललेलो होतो. तर चला बाहेर जातो आणि तिथून आल्याच्या नंतर बोलते. नंतर तर काही शूट नाही करू शकणार खेळायचं. आम्ही बाहेर गेलो, बाहेरून आलो तर मला अभ्यास करायचा खराब झालेला होता, म्हणजे जे त्याचा दांडा असतो ना तो प्रेसच नव्हता होत आणि झाला, म्हणजे ते कसं मग व्यवस्थित काही पुसता येत नाही. तर इथं मग पोछा घेऊन आलेलो आहे. हे अशा छोट्या मोठ्या गोष्टी, रबर संपले म्हणजे खराब झालेले होते तर रबर आणलेले आणि मी ना ह्यावेळेस मंदिरासाठी ना हे तोरण आणलेले. म्हटलं हे आपण आता ह्यावेळेस लावून पाहू. इतके छान तोरण आले. सध्या आता महालक्ष्मी यांचं सीझन सुरू झालेलं आहे ना, तर खूप छान छान अशी तोरण आलेली आहे दुकानामध्ये. 2 घेऊन आलेली मी. आता तसं मी लावणार तसं तुम्हाला दाखवणार. तर इथं देवांच्या पप्पांनी पोछा आहे ना फिट करून दिलेला होता. इथं बघा आता देवांचं सुरू झालेलं आहे खेळणं. तर त्याला तर अशा गोष्टी करायला खूप आवडतात. थोडंसं त्याला खालून चाकाई ना, तर ते असं फिरत होता गोल गोल, कारण त्याच्यामध्ये पाणी नव्हतं टाकलेलं ना, तर त्याला छान वाटत होतं. नंतर मग मी पण प्रेस करून पाहिलं म्हणजे व्यवस्थित आहे का. जर व्यवस्थित नसला तर मग ते काका म्हणे तुम्ही वापस रिटर्न घेऊन या. तर 2 त्याच्यासोबत आहे ना ते पोछे असतात ना खालचे, तर ते 2 दिलेले. तर छान आहे. ह्यावेळेस मी दुसरा आणलेला आहे. दरवेळेस मी गाल्याचा आणत असते, पण ह्यावेळेस दुसरा आणलेला आहे. तर बाहेर गेलो तर मग चहा पाण्याचे भांडे, टिफिन हे सगळं तसंच होतं. पण मग बाजार पण आणलेला होता थोडासा, येताना भाजीपाला घेऊन आलेलो होतो. तर त्याच्यामध्ये स्वीटकॉर्न आणलेले होते. हे देवांच्या पप्पांनाही खूप आवडतात आणि देवांशनं पण आवडीनं खाल्ले ह्यावेळेस. तर इथं मी दोघांसाठी 2 असे ते भाजून दिलेले होते. थोडंसं त्याला काळं मीठ आणि थोडंसं लिंबू लावून, तर छान लागतात. एक त्यांनी खाल्लं, एक देवांशनं खाल्लं आणि एक मी पण खाल्लं होतं. खूप टेस्टी आणि थोडेसे जास्त गोड गोड होते ना, तर छान लागले. तर चला मी पण आता हे पहिले खाऊन घेते आणि त्याच्यानंतर मग गॅसचा ओटा, स्वयंपाक हे सगळं. तर चला मग. त्याच्यानंतर तर काही शूटच नाही करता आलं. हे दुसऱ्या दिवशी घेतलेल्या क्लिप आहे. तर इथं मी फ्रेश झालेली होती आणि हा संडेचा दिवस होता. तर इथं मी ना म्हणजे ते जे तोरण आणलेले होते ना, तर ते तोरण मला लावायचे होते. तर इथं मग मी ते जे पहिलेवाले तोरण होते ना, तर ते काढून घेतलेले आणि इथं मग जे नवीनवाले तोरण होते ना, तर ते लावून दिलेले. तर इतका सुंदर वाटत होतं देवाऱ्यामध्ये. थोडेसे रंगबिरंगी कलर आहे ना, तर खूप सुंदर वाटत होतं. आणि जे पहिले तोरण आहे ना, तर ते मी आता स्वच्छ धुवून म्हणजे थोडंसं उन्हामध्ये वाळत ठेवून देणार, म्हणजे टाकून देणार. तर ते मी पहिलेवाले सगळे काढून घेतलेले आणि हे लावून दिलेले. तर छान वाटत होते आणि जास्त पण काही महाग दिले नाही. काही तर बहुतेक त्यांनी 150 रुपयाची जोडी दिलेली आहे. तर खूप सुंदर होते आणि त्याच्यामध्ये खूप छान छान कलर आलेले. सध्या तरी आता महालक्ष्मीचं सीझन सुरू झालेलं आहे ना, तर त्याच्यामुळं. तर हे बघा छान अशी देवाऱ्यातल्या देवांची देवपूजाही करून झालेली आहे आणि इथं हे तोरणसुद्धा लावून दिलेले. तर छान वाटत होते.
तर देवपूजा सगळं करून झालं, तोरणसुद्धा लावून झालं, तर इथं स्वयंपाकाला लागलेली होती. तर इथं मला जे गिलके असतात ना, तर त्याची चटणी बनवायची होती. तर त्याच्यासाठी तर मी गिलके ना स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे. म्हणजे असं 1-1, 2-2 बोट असं त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि इथं चाळणीवरती भाजण्यासाठी ठेवून दिलेले. तर इथं मी थोडेसे ते आलटून पलटून घेतलेले. थोडेसे काळसर होतात ते, कारण त्यात पाणी खूप असतं ना गिलक्यांमध्ये, तर ते पाणी बाहेर येतं ना, तर त्याच्यामुळे ते थोडेसे काळसर होतात. तर इथं गिलके ना चांगले भाजून झालेले होते. तर त्याच्यावरची जी साल असते ना, तर ती हलकीशी काढून घ्यायची. जेवढी निघते ना, तर तेवढी काढायची. म्हणजे अशी सगळीच नाही काढत बसायची. कारण त्या सालीमध्ये सुद्धा खूप कॅल्शियम असतं. तर थोडीफार ठेवायची, जास्त जळलेली काढायची. तर इथं मी थोडीशी जी वरची साल होती ना, तर ती काढून घेतलेली आहे आणि इथं मी थोडंसं चाकूच्या साहाय्यानं असं कट करून घेतलेलं आहे आणि हाताच्या साहाय्यानं थोडंसं असं कुचकारून घ्यायचं आणि याच्यावरती तुम्ही तिखट, मीठ, हळद, थोडंसं कांदा, टमाटर, लसूण जरी टाकला आणि तुम्ही कच्ची जरी खाल्ली ना, तरी पण खूप भारी लागते. पण मी थोडीशी कलसून घेणार आहे आणि देवांच्या पप्पांना तर एवढी आवडली होती, एवढी छान झालेली होती गिलक्याची चटणी. आणि मी करताना थोडीशी कमी केली होती. म्हटलं जर नाही खाल्ल्या गेली तर रिकामीच पडणार. पण मग ती मलाही आवडली आणि त्यांना पण आवडली. तर इथं माझ्या पोळ्या टाकून झालेल्या होत्या आणि काल बाजारामधून येताना आहे ना बनाना घेऊन आलेलो होतो. तर मग देवांश आणि तिचे पप्पा बनाना आणि दूध खाणार होते आणि इथं मग मी त्याच तव्यावरती ना पोळ्या टाकून झाल्या होत्या. तर त्याच तव्यावरती थोडंसं तेल टाकलं. त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा कट करून म्हणजे तेलामध्ये टाकला. इथं मी थोडीशी चटणी कलसून घेणार आहे. त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण ॲड केला आणि कांदा थोडासा लालसर होऊ दिला. त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये तिखट ॲड केलं आणि हळद पावडर ॲड केली आणि थोडंसं धनिया पावडर टाकलं आणि खूप सारा असा म्हणजे सांबार असतो ना, तर तो ॲड करून दिला. जर आपण असा तेलामध्ये जर सांबार ॲड केला ना, तर त्याच्यामुळं ते जो खरपूसपणा असतो ना सांबाराचा, तो खूप छान म्हणजे टेस्ट खूप भारी येते त्याच्यामुळं. तर इथं मग मी ती चटणी ना तव्यावरती टाकून दिली आणि थोडंसं चांगली कलसून घेतलेली आहे. तर एकदम भारी झालेली होती चटणी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीनं आणि मुलांच्या टिफिनसाठी तर एकदम छान ऑप्शन आहे आणि मुलांसाठी तर खूप हेल्दी आहे. म्हणजे खूप चांगले असतात हे गिलके खाणं. मुलांना सहसा हे गिलके आवडत नाही, पण खूप छान लागतात. तर चला इथं छान अशी खमंग चटणी तयार झालेली आहे. तर चला याच्यानंतर तर काही शूट नाही करता आलं. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. सगळ्यांना बाय.